ज्यांच्या दुःखात सुद्धा एक प्रकारचा दिमाग आहे, अशा बाजीराव मस्तानीचं आयुष्य हे दुसऱ्या पेशवामधून तात्यासाहेबांनी उलगडून पाहिलं. त्याआधी ॲन आयडियल हजबंड या ऑस्कर वाईल्डच्या नाटकाचं रूपांतर दूरचे दिवे हे साहित्य संघाने रंगभूमीवर आणलं होतं. रंगभूमीवरचा प्रवास पहिल्यापासूनच यशस्वी रीतीने सुरू होता. पुढे कितीतरी नाटकं तात्यासाहेबांनी लिहिली, कधी बीजरूपाने एखादी प्रेरणा घेऊन, कधी रूपांतर करून आणि कधी एखादी व्यक्तिरेखा शोधावी म्हणून. तरीही कविता थांबली नव्हती. ती उत्कटपणे भरभरून येत गेली. माणसाचं जीवन, त्यातला संघर्ष आणि अन्याय, क्रौर्य आणि दुःख आणि त्याच्यावर मात करू पाहणारी दुर्दम्य अशरण अशी त्याची इच्छाशक्ती. गंगौघासारखा कवितेचा प्रवाह वाहत चालला. तोच आवेग, तोच नितळपणा, तीच भव्यता आणि माणसांची प्रतिबिंब धरणारी तीच विशालता. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, डोक्यावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अशी माणसे खुली बावळी जाती बाजारात. अशी माणसे खुली बावळी जाती बाजारात. कमी आणती जिन्नस, पैसा जास्त सदा देतात. असो नसो गाडीला गर्दी, जागा नसते यांस. असो नसो गाडीला गर्दी, जागा नसते यांस. उभ्या उभ्याने प्रवास करती, हो त्रास नको कोणास. घड्याळ असते जवळ परी ते किल्ली वाचून बंद. घड्याळ असते जवळ परी ते किल्ली वाचून बंद. विलंब करीती सर्व ठिकाणी, चाल मुळातच मंद. हारवती सदऱ्याच्या गुंड्या, बूट सापडे एक. हारवती सदऱ्याच्या गुंड्या, बूट सापडे एक. मुदत बार झाल्यावर जाती वटवायाला चेक. कागद हरवे कचेरीत, ते मेजा खाली शिरती. कागद हरवे कचेरीत, ते मेजा खाली शिरती. धांदलीत त्या पैसे पडती, दौत सांडते वरती. पडती झडती अडखळती हे पराभूत व्यवहारी. पडती झडती अडखळती हे पराभूत व्यवहारी. वावरती या जगी परंतु अन्य जगात पथारी. परी केधवा अघटित घडते. परी केधवा अघटित घडते. काही पणाला लागे, अशा बावळ्यांमधून होती ज्वालांचे गिरी जागे. अशा खुळ्यांच्या जमावातुनी महाखुळे ते येती. अशा खुळ्यांच्या जमावातुनी महाखुळे ते येती. जनावरातुनी माणसास जे पुढे जरासे नेती. महाखुळे ते होते असती म्हणून आपण सारे. महाखुळे ते होते असती म्हणून आपण सारे. रुपयांसह पेटीत ठेवतो 2-4 हे तारे. रुपयांसह पेटीत ठेवतो 2-4 हे तारे. माफ करा, पण मला वाटते अशा मुलींनी आणि मुलांनी मरून जावे. अपार थकवा पंखावरती, अपार थकवा पंखावरती. नसे विसावा नाही प्रीती. दरिद्रतेच्या अपमानांनी पदापदावर पिचते छाती.
निरालंबते मध्ये नभाच्या घरट्या वाचून या पिल्लांनी किती उडावे. फुरसत नाही हसावयाला, फुरसत नाही हसावयाला, रडावयाची सवलत नाही. जगावयाची सक्ती परंतु त्या जगण्याला आशय नाही. केवळ थकणे, केवळ थकणे, शिणणे कणणे, अन्यायांच्या तटात चिणणे, असे मनाचे लखतर अवजड या चिमण्यांनी किती सहावे. माफ करा, पण मला वाटते अशा मुलींनी आणि मुलांनी मरून जावे. मध्यम वर्गापुढे समस्या हजार असती, परंतु त्यातील एक भयानक फार उग्रती. पीडित सारे या प्रश्नाने धसका जीवा, पीडित सारे या प्रश्नाने धसका जीवा, चहा कपाने प्यावा अथवा बशीत घ्यावा. ईश्वर नाही म्हणता, ईश्वर नाही म्हणता माझे मतही अगदी तसेच आहे. ऐकलेत ना परवा भाषण, सांगितले मी या विश्वाच्या विविध दर्शनी जडतत्वाचा अंध कायदा भरून राही. हेही म्हटले जिथे न जाते प्रज्ञा तेथे कशास घ्यावा शोध वगैरे. म्हणून म्हणतो ईश्वर नाही या मुद्द्यावर तुमचे आमचे जमते सारे. हो हो, आपण म्हणता तेही नाही खोटे. रोज प्रार्थना मीही करतो, हात जोडल्या विना जीवाला बरे न वाटे. देव नसे पण शक्ती असे ती, देव नसे पण शक्ती असे ती, जिचे नियंत्रण जगतावरती तिचे करायास्तवन जरासे अडचण कोठे. नाही, अगदी तसेही नाही. मानव मन ना निराकारता कधी साहते, मानव मन ना निराकारता कधी साहते, आणि अखेरी आहे नाही तिथेच असते. अचेतनाला करी सचेतन, शून्याला दे अर्थाचे धन, मन आपुल्या नजरेने जीवन सदा पाहते. मन आपुल्या नजरेने जीवन सदा पाहते. म्हणून माझ्या डोळ्यापुरती किरीटधारी रूप प्रभूचे, मंदिरातले तस्वीरीतले. असो तसे पण, असो तसे पण मार्जिन सोडा, ईश्वर नाही या प्रश्नावर आपले जमते. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयानं धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली. पालीसारखी खडकाला, उघडी बागडी हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली हाडांची जीर्णाकृती. मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं. अहो आश्चर्य, अहो आश्चर्य. तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होतं आपलं पार्लमेंट, आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं आमचं साहित्य संमेलन. बसलो असता निवांत रात्री, टकटक झाली दारावरती. बसलो असता निवांत रात्री, टकटक झाली दारावरती. दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती. बारीकतेने बघता कळले, अहो हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. घाबरलो मी, चाचरलो मी, घाबरलो मी, चाचरलो मी. पुसले त्याला कोण कशाला, स्मित संभावित करून म्हणे तो, पिशाच्य मितव, पिशाच्य मितव. गतकालाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला म्हणून आलो. मालक जेथे तिथेच थारा मिळे आम्हाला. पिशाच्य पण ते माझे होते, पिशाच्य पण ते माझे होते. आपुलकीने स्वागत केले, गप्पा झाल्या. दूरपणाचे अंतर तुटले, आठवणीचे पर्व चाळता काळीज कढले. वाद बखेडे कधी पेटता, क्रुद्ध शार्दूला सम गुरगुरलो. प्रेम द्वेष हास्यात डुंबता स्वरही चढले. अखेर होता पहाट गेला, अखेर होता पहाट गेला. एक आमुच्या मधला निघुनी. गेला कोण नि कोण राहिला, हे मज आता जन्मभराचे कोडे पडले.
कवी गोविंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमीतलं म्हणजे नाशिकमधलं वास्तव्य, मनाला असलेली ध्येयवादाची ओढ आणि महाराष्ट्राचा आणि मराठीचा गाढ असा अभिमान. कुसुमाग्रज संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरले यात नवल नव्हतं. नवल हे की पहाटे 4 वाजता उठून जेव्हा तात्यासाहेबांच्या झोपेची नुकती कुठे सुरुवात व्हायची त्यावेळी जनतेला संयुक्त महाराष्ट्राचा संदेश द्यायचा हे काम त्यांनी अंगावर घेतलं आणि पूर्ण केलं. त्याहूनही आणखी एक नवल म्हणजे चळवळ पुढे चालवायची तर सत्याग्रह केला पाहिजे असा आदेश त्यांना मिळाला. तेव्हा ते जरा हादरले, पण निश्चयाने निघालेही. त्यांनी पत्नीला म्हणजे मनोरमाबाईंना गंभीरपणे म्हटलं की मी आज 11 वाजता सत्याग्रह करणार आहे. मनोरमाबाई शाळेत शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या, संध्याकाळी लवकर घरी या हां, उगाच इकडे तिकडे जाऊ नका, मी आज तुमच्या आवडीची कारल्याची भाजी आणणार आहे. आता काय म्हणावं या कर्माला. समरांगणावर जाणाऱ्या नवऱ्यांना निरोप देताना राजपूत रमणींनी कारल्याच्या भाजीचा प्रश्न नक्कीच उपस्थित केला नव्हता. पण तो प्रश्न निर्धारानं बाजूला ठेवून तात्यांनी सत्याग्रह केला. कवीचा सत्याग्रह. लोकांना त्याचं कोण कौतुक. डोक्यावर फुलांच्या परड्या ओतल्या जात होत्या. सुवासिनी पंचारती घेऊन उभ्या होत्या. रस्ता संपूच नये असं कवीला वाटलं तर नवल नाही. अर्थातच सत्याग्रही कवीला अटक झाली. कोर्टात आणलं गेलं. शिक्षाही झाली. ती फक्त कोर्ट उठेपर्यंतच्या बंदिवासाची. कोर्ट 5:30ला उठलं आणि कवी कारल्याची भाजी खायला संध्याकाळी घरी हजर. सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना सागराचा, ना कूजनाचा, ना आमंत्रित ओठातील हसण्याचा. सर्वात मधुर स्वर कोठेतरी कुणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळखळा तुटण्याचा. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे. असुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे. अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे. धृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे. साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे. सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे. रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे. एक हिमाचल राखा यास्तव करा हिमाचल लक्ष खडे. समरपुराचे वारकरी हो समर देवता बोलवते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे. कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे. कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागतसे. पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे. एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रण हे धगधगते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. अनामवीरा धग धगता
दर्पणाने तमी लोपती संध्येच्या रेषा मरणामध्ये विलीन होसी ना भयनाशा अनामवीरा जनभक्तीचे तुझ्या भरीनच उधाणले भाव प्रिया सतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव अनामवीरा जरी न गातील भाटड भावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान अनामवी